केले। तसेच कुटुंब कल्याण खात्याचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी खामगाव येथे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली। याबाबत आमच्या रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार केंद्रीय आयुष व आरोग्य तसेच कुटुंब कल्याण खात्याचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून शपथविधी घेतल्यानंतर पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात आगमन झालेल्या नामदार प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर व तेथे शासकीय विश्राम भवन येथे कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर खामगावला आले। खामगावला आगमन प्रसंगी राज्याचे माजी कृषी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थित माध्यमांशी बोलताना सांगितले की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मला भाऊसाहेब फुंडकर यांनी राजकारणामध्ये मार्गदर्शन केलेले आहे। आज मी भाऊसाहेबांच्या समाधीस्थळावर पुष्पार्पण करून त्यांना आदरांजली वाहिली। या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजयभाऊ कुटे, आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर, बुलढाणा येथील आमदार संजयभाऊ गायकवाड मेकर, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे जिल्ह्यातील नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाऊसाहेब फुंडकर यांचं जे स्मृतीस्थळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्यांच्या त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। खरं म्हणजे माझ्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारातून आम्ही प्रभावित त्या संघटनेत काम केलं। पण 1989ला तो शिवसेना पक्ष झाला, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झाली। तेव्हापासून आम्हाला राजकीय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एक वडीलधारं आशीर्वाद म्हणा, मार्गदर्शन आदरणीय भाऊसाहेबाचं त्या ठिकाणी लाभलं। 1989ला पहिली लोकसभा भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी सुखदेवनंदाजी काळे या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही लढली। भाऊसाहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक, भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमानं कामाला लागून अतिशय देशभरामध्ये नावलौकिक असणारा काँग्रेसचा उमेदवार मुकुल वासनिक यांचा त्या ठिकाणी जवळपास 60-65 हजार मताच्या फरकानं पराभव झाला। आणि तेव्हापासून तर शेवटपर्यंत भाऊसाहेबांचं एक पितृक्षेत्र म्हणा तर त्यांचे आशीर्वाद आणि राजकीय जीवनावर आमचा एक त्यांचा कार्यशैलीचा पगडा हा भाऊसाहेबाचा निश्चितच माझ्या जीवनात तरी त्या ठिकाणी पडलेला आहे। आणि म्हणून भाऊसाहेबाची जशी यशस्वी कारकीर्द केली आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं असल्यामुळं मी विधानसभेच्या निवडणुका असतील, आता लोकसभेच्या 4 निवडणुका ह्या आम्ही सहज त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमध्येच आम्ही सर्व निवडणुका लढल्या आणि त्या जवळपास जिंकल्या। आणि म्हणून प्राकर्षानं वेळोवेळी भाऊसाहेबाची आठवण येते। खासदारकीची निवडणूक जिंकलो त्या दिवशी त्यांची आठवण आम्हाला आली। मंत्रिपदामध्ये माझं नाव ज्यावेळेला जाहीर झालं पहिली आठवण मला भाऊसाहेबांची झाली। पण निश्चित या ठिकाणी हे जे मंत्रिपद मिळालं ते आमचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मला ती संधी दिली। आणि विशेष म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी अतिशय चांगली खाती म्हणजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं असेल किंवा आयुषचं खातं असेल हे पब्लिक रिलेटेड म्हणजे लोक जनसामान्याची सेवा करणारे खाते विभाग त्यांनी मला त्या ठिकाणी काम करण्यासाठी दिलेत। या सगळ्यांचा मनपूर्वक आभार। आणि आज या ठिकाणी आम्ही या भाऊसाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करू पुढच्या आमच्या वाटचालीला त्यांच्यापासून चांगली प्रेरणा मिळत राहू अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली। धन्यवाद।